इथं एक मोठी जबाबदारी आहे. आता परिणाम लक्षात घ्यायचा आहे आपण. इथं एके दिवशी आपण मरणार आहोत हे नक्की ध्यानात ठेवायचं. मरणाला मात्र विसरायचं नाही. दोन वस्तूला, दोन गोष्टीला आयुष्यामध्ये माणसानं कधीच विसरायचं नसतं. जागृती तर विसरू नकाच, पण स्वप्नामध्ये सुद्धा विसरू नका. जागृती स्वप्नामध्ये तर विसरू नकाच, पण सुसुप्तीमध्ये, झोपेमध्ये सुद्धा त्याला विसरू नका. त्या दोन गोष्टी आहेत. एक आहे देव आणि दुसरा आहे आपलं मरण. विठ्ठल माणसं देवालाही विसरले आणि स्वतःच्या मरणाला विसरले. देवाला आणि मरणाला जो माणूस विसरला तो तिथंच संपला म्हणून समजायचं. विसरली तया थोर झाली हारी. विसरली तया थोर झाली हारी. विसरली थोर झाली हारी. वसतील ठाणी दौऱ्याची जात, दौऱ्याची जात. वसतील ठाणी दौऱ्याची जात, दौऱ्याची जात. विसरली थोर झाली हारी. विसरली तया थोर झाली हारी. विसरली तया थोर झाली हारी. विसरली थोर झाली हारी. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी. मनुष्य मरणाला आणि देवाला विसरून उताना वागू लागला, निषिद्ध कर्म करू लागला. आपण रस्त्यानं प्रवास करीत असताना रस्त्याला बोर्ड लावलेले असतात ना, सावधगिरीचा इशारा दिलेला असतो ना, विसरू नका. आणि पुन्हा काही काही ठिकाणी लिहिलेलं असतं बोर्डवर, झोपला तो झोपला तो. आता एवढंच आहे की संसारातलं जाग आणि संसारातली झोप हे वेगळे, आणि आपली परमार्थातलं जाग राहणं आणि झोपी जाणं वेगळं. संसारातली झोप म्हणजे डोळे झाकून असते आणि परमार्थातली झोप म्हणजे डोळे उघडे असून झोप आहे. जागे बाहेर आत निजले अशा प्रकारचं आहे. असू द्या, मला तोही विस्तारित करीत बसायचं नाही, वेळ घ्यायचा नकोय. मुद्दा काय आहे की मनुष्य जीवन हे आहे सेंटर, केंद्रबिंदू आहे. अगोदर 84 लक्ष योनी आहेत. फिरत फिरत आम्ही इथं आलो आणि इथून पुढचा प्रवास म्हणजे स्वर्गाच्या, वैकुंठाच्या, कैलासाच्या दिशेनं असायला हवा. आणि हा जो प्रवास आहे आपल्या मरणापासून सुरुवात होतो. लक्षात घ्या, 84 लक्ष योनीचे जन्म जन्मांतर करीत आम्ही प्रवास करीत आलो, तो तर होऊन संपला. त्या जन्मामध्ये जे बरे वाईट कर्म मिळाले, त्या कर्माचा पुतळा म्हणून हे शरीर आम्हाला मिळालं. आम्ही भाग्यवान आहोत की मनुष्य शरीर मिळालंय आम्हाला. आम्ही दैववान आहोत. काय कुठे कर्माची जुळवाजुळव झाली आणि काय योग जुळून आला कोणास ठाऊक. पाप पुण्याची एक समान बेरीज बनली. कर्म आणि अकर्म हे अगदी समतोल मिळून आला दोन्हीचा, आणि त्यामुळे हे आपल्याला माणसाचं शरीर मिळालं. बस, कारण माणसाचं शरीर मिळण्यासाठी काही एक कोडं सुटावं लागतं, एक गणित जुळावं लागतं. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये ते गणित जुळून आलं, घडून आलं, त्यालाच माणसाचं शरीर मिळतं. म्हणून माणसाचा जन्म, मनुष्य शरीर हे दुर्लभ म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे.
दुर्लभम मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सुभाषित आहे, भागवतामध्ये श्लोक आलेला आहे दुर्लभम मानुषो देहो, आणि रामायणामध्ये सुद्धा हा श्लोक आलेला आहे बरं. दुर्लभम मानुषो देहो, मनुष्य देह हा दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. 3 गोष्टी या जगामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पंचदशीमध्ये सुद्धा आलेले आहे. दुर्लभम त्रयमैव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. विद्या अरण्य स्वामींनी पंचदशी या वेदांत ग्रंथामध्ये सुद्धा सुंदर अशा प्रकारचं हे चिंतन मांडलेलं आहे. संतांची भेट एक दुर्लभ आहे, मनुष्य जन्म हा एक दुर्लभ आहे. बस दुर्लभम माणूस होते देही नाम क्षणभंगुरा. मनुष्य देह मिळाल्यानंतर परमार्थ करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं आपल्यामध्ये ही एक दुर्लभ आहे. अनेक लोकांना मनुष्य जन्म मिळाला. आज आमच्या देशाची लोकसंख्या माणसाचीच लोकसंख्या आहे नाही, महाराष्ट्राची लोकसंख्या पहा, माणसाचा जन्म अनेकाला मिळाला आहे, परंतु परमार्थ करण्याची बुद्धी मात्र सर्वांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली पाहायला मिळत नाही. म्हणून एक तर परमार्थिक बुद्धी, मनुष्य शरीर आणि संत संगती या 3 गोष्टी या जगाच्या पाठीवर दुर्लभ आहेत. असू द्या, मला बाकीच्याचा विस्तार करीत बसायचं नाही. मनुष्य जन्म आम्हाला मिळाला, 84 लक्ष योनी देहांतर शरीरांतर करीत बरे वाईट शुभाशुभ कर्म सारीत सारी योग जुळून आला आणि आमच्या कर्माचा समतोल साधला. शुभाशुभ कर्माचा, त्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाप पुण्याचा समतोल साधला. सारखं वजन झालं, या पारड्यात पाप आणि या पारड्यात पुण्य बरोबर काटा. इकडचा पारड खाली नाही, इकडचं नाही, समतोल हे जुळवाजुळव झाली. सुकृत दुष्कृत समान समी आणि तै पाविजे कर्मभूमी. भागवतामध्ये एकनाथी भागवत जर तुम्ही वाचलं तर फार सुंदर अशा प्रकारचं चिंतन आलेलं आहे. योगायोगानं मनुष्य जन्म मिळाला. हा योग लवकर सर्वांच्याच ठिकाणी साधत नाही, मिळाला आपल्याला. आपण भाग्यवान आहोत, आपण भाग्यवान आहोत. हा मनुष्य जन्म देवालाही मिळत नाही असं आपलं शास्त्र सांगतंय, आणि हा मनुष्य जन्म या 84 लक्ष योनीतल्या लोकांना तर नाहीच. कारण हे पशु पशवादिकाची येवणी आहे, ही झाडा झुडपाची येवणी आहे, ही चिमण्या भाकराची येवणी आहे, ही सगळी कुत्र्या डुकराची येवणी आहे. 84 लक्ष येवणी आम्ही फिरत आलो. असू द्या, आता किती महत्वाच्या पॉइंटवर हा बस याला हा मनुष्य जन्म म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला हा टर्निंग पॉइंट आहे. आता फक्त एकच परिणाम आपण लक्षात घ्यायचा की आपण मेल्यानंतर आपण वैकुंठाच्या दिशेने गेलो पाहिजे का आपण मेल्यानंतर आपला अधोगती झाली पाहिजे, म्हणजे परत 84 लक्ष येऊन भोगीत बसायचंय. हा विचार करणं इथंच आवश्यक आहे मनुष्य जीवनात. परिणाम, मरण किती महत्वाचं आहे बघा. मरण लक्षात ठेवायचं, आपण मरणाला विसरायचं नाही. कारण पुढं वैकुंठाच्या दिशेनं या जन्म मरणाच्या परंपरेतून कायमचं मुक्त व्हायचंय का परत 84 लक्ष येऊन हे कोल्ह्या कुत्र्याच्या शरीरात जाऊन पुन्हा हे दुःख भोगीत बसायचंय, नरकात पचत राहायचंय. हा विचार या मानवी शरीरातच करणं आवश्यक आहे, आणि तो विचार बरोबर घेऊनच आपण जगलो पाहिजे, आणि तोच विचार बरोबर घेऊनच आम्ही मेलो पाहिजे. मरावं तर लागणारच आहे, पण बरोबर काय घेऊन मरायचंय, आपल्या बरोबर आपल्याला न्यायचं नेमकं काय. उत्तमची
मेल्यानंतर आपल्या संघ काही नेता येतं काय? कारण आपण पाहतो संघ तर काही नेता येत नाही, उलट अंगावरलं सगळं काढूनच घेतो आपण. अहो सावडायला गेल्यावर सुद्धा राख विचकीत बसते, मन येईन कुठं काही बागाय असतात. काय म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण केवढे उफराट्या विचारामध्ये जगतो हे थोडंसं बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्राचा निर्देश काय आहे, आपली जगण्याची दिशा आपण काय निश्चित केलेली, फार काही गोष्टी आणि आपण गाफील आहोत असं त्या सत्य. ठीक आहे, पुढे चला. किती महत्वाचा टर्निंग पॉइंट माणूस जन्मामध्ये. म्हणून मेल्यानंतर काहीच बरोबर नेता येत नाही. हे जरी डोळ्यानं आपण पाहत असलो तरी मेल्यानंतर आपल्या बरोबर येतच असतं. नेता येत नाहीये खरंय, पण ते आपल्या बरोबर येतच असतं. काय येत असतं? आयुष्यभर आपण जे बरे वाईट कर्म केले ते कर्म आपल्या बरोबर येत असतात. मरताना आपली जी वासना आहे, ज्या विषयामध्ये आपली भावना गुंतलेली आहे, ती वासना ती भावना आपल्या बरोबर येत असते. लक्षात ठेवा, काहीच येत नाही असं नाही. हे तुम्ही जे इथं लोकांचे घर जाळले, घर पेटविले, लोकांचं वाईट चिंतिलं, किंवा रात्र रात्र भजन केलं, कीर्तन ऐकलं, परमार्थ केला, दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, हे जे काही बरं वाईट कर्म तुमच्या हातानं घडलंय, हे कर्म मात्र आपल्या बरोबर येतच असतं, येतच असतं. आणि त्या कर्माची शिदोरी, त्या कर्माचा बोज जो आहे ना, त्या कर्माचं ओझ जे आहे ना, ते आपल्याला ज्यावेळेला विसाव्याला टेकलं जातं त्यावेळेला ते ओझं आपल्या बरोबर दिलं जातं. ते देणारा कोण असतो? आपल्या समनापूर गावची जी ग्रामदेवता आहे तिच्यावर ही जबाबदारी असते. विठ्ठल आम्ही मुंबईला जाऊन जरी बरं वाईट केलेलं असलो तरी तिथलं पथक इथं येतं, त्यांचे कनेक्शन असते. इथल्या ग्रामदेवतेला तिकडून रिपोर्ट पाठवला जातो की तुमच्या समनापूरचा माणूस मुंबईला आला आणि त्याला अमक्या अमक्याचा खिसा कापला. इथल्या ग्रामदेवतेच्या डायरीमध्ये तिथून नोंद होती. आता कॉम्प्युटर ऑनलाईन चाललंय सगळं. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं मंदिराच्या माग बसून पत्ते खेळत, मंदिराच्या माग बसून. त्यांना वाटतं देवाला दिसतच नाही. आता ऑनलाईन काय नाही घडत तुम्ही सांगा. हा अशी गोष्ट आहे. असू द्या, मुद्दा माझा लक्षात घ्या की माणसाचं मरण हा मृत्यूच्या क्षेत्रामध्ये, हे मरण काय आहे, हे अंत्यविधी काय आहे, हे अस्थि विसर्जन काय आहे, 10वा काय आहे, 13वा गंगापूजन काय आहे, मासिक श्राद्ध काय आहे, वर्ष श्राद्ध काय आहे, आणि वर्ष श्राद्धाच्या नंतर पुण्यतिथी म्हणून चालू राहते आयुष्यात काही काही लोकांची. हा नेमका काय प्रकार आहे आपल्या समाजामध्ये? याच्या पाठीमागं काही कारण आहे काय? याच्या पाठीमागचा काही हेतू आहे काय? काही शास्त्राचा आदेश आहे काय? काही संत महात्म्यांनी, थोरा मोठ्यांनी, ज्येष्ठ श्रेष्ठांनी घालून दिलेली परंपरा आहे काय? सगळ्या बाजूनं, सगळ्या अंगानं, सगळ्या अँगलनं या प्रत्येक प्रसंगाचा विचार आयुष्यामध्ये, जीवनामध्ये होणं आवश्यक आहे. असो द्या सच्चे. मेल्यानंतर आपल्याला कमीत कमी वैकुंठापर्यंत, कैलासापर्यंत जाता येईल असे चांगल्या कर्माची शिदोरी आपल्याबरोबर असावी.
कारण सुभाषितकार म्हणतात, धनाने भूमो पशवस्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चित्तायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. कर्मानुगो गच्छती जीव एका. म्हणजे त्या जीवाबरोबर फक्त त्यानं केलेलं कर्म जातं. मग काय काय संग नेता येत नाही. धन आणि भूमो, पैसा बरोबर नेता येत नाही. पशवस्य गोष्टी म्हणजे गोठ्यात बांधलेले जनावर गाई म्हशी बरोबर नेता येत नाही. अजून काय बरोबर नेता येत नाही. भार्या गृहद्वारे आपले बायका पोरं आपल्याला बरोबर घेऊन जाता येत नाही. अजून काय बरोबर नेता येत नाही. जनस्मशाने सोयरे धायरे गण गोत इष्ट मित्र हा जो आपल्या भोवती संसारामध्ये एक बाजार भरलेला आहे, तोही आपल्याला आपल्या बरोबर नेता येत नाही. म्हणजे शरीर बी फक्त त्या सरणापर्यंतच नेता येतो. शरणावर एकदा त्या चितेवर शरीर टाकलं आणि एकदा पेटवलं की देह चित्ताया कवटी फुटली आणि कवटी फुटली. या शरीरातलं जीव चैतन्य कायमचं बाहेर पडलं. शरीर सोडलं त्यानं. कारण मनुष्य मेला म्हणून जरी आपण ठरवित असलो तरी नक्की मेला हे कधी निश्चित होतं. कवटी फुटल्यानं. कवटी फुटेपर्यंत एखाद्या वेळेला स्मशानात नेलेला माणूस सुद्धा जिवंत होऊ शकतो. विठ्ठल मग गेला. ठीक आहे. मग कवटी फुटून ज्यावेळेला जीव चैतन्य कोणत्या मार्गाला लागतं. परलोक मार्गे. मग ते वरच्या मार्गाला लागतं. यमपुरीच्या दिशेने. कारण पुण्यवान माणूस असो नाही तर पापी माणूस असो, त्याचा पहिला मुक्काम मेल्यानंतर यमपुरीत असतो. हे 12 महिन्यातला प्रवास आहे. हा वर्ष श्राद्धाच्या अगोदरचा अंत्यविधी झाल्यापासूनचा हा प्रवास असतो. पहिल्यांदा त्यांचा मुक्काम यमपुरीमध्ये असतो. यमपुरी ही न्याय देवता आहे. आपली जी पाप पुण्याची डायरी ओझा आपण आपल्या बरोबर नेलेलं असतं, पोहोचलेलं असतं आणि त्या डायरीचा अभ्यास असतो यमपुरीमध्ये. आणि मग तिथून पुढचं कोणत्या इकडे धोर लोकाला पाठवायचं, महर लोकाला, भूर लोकाला, अरे मला गणगंधर्वाकडे पाठवायचं का पितृ लोकाकडे पाठवायचं का बस इंद्र स्वर्गाच्या दिशेने पाठवायचं, हे त्या यमपुरीमध्ये ठरलं जातं. म्हणजे जवळपास आपल्या केसचा अर्धा निकाल यमपुरीमध्ये लागतो. असू द्या. अशा पद्धतीनं आणि म्हणून मनुष्यानं आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये माणूस म्हणून एक जबाबदारी आपण सांभाळली पाहिजे. आपल्या मरणाला ध्यानात ठेवून मरणातून सुटण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मरणातून सुटणं म्हणजे जन्म मरण पुन्हा नकोच आम्हाला. नकोच जन्म मरण आम्हाला. मग जन्म मरणाची परंपरा जर आपल्या आयुष्यातली कायमची खंडित करायची असेल तर आपण देवाला विसरू नका. कारण जो मरत नाही तोच दुसऱ्याला मरू देणार नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. मला जर पोहता येत असेल तरच मी बुडालेल्या माणसाला वाचवू शकतो. मला जर दिसत असेल तरच आंधळ्या माणसाला मी योग्य मार्गाला लावू शकतो. मी जर आंधळा असेल तर आंधळ्या माणसाला आंधळा माणूस रस्ता कसा दाखवेल सांगा. मला जर पोहता येत नसेल तर मी बुडायला लागलेला माणूस दुसऱ्या बुडायला लागलेल्या माणसाला कसा वाचवेल सांगा. मग आपल्याला जन्म मरणाच्या परंपरेतून जर मुक्त व्हायचं असेल तर या जगामध्ये जे तत्व, ज्या तत्वाला जन्म स्पर्श करीत नाही आणि मृत्यूही स्पर्श करीत नाही, जन्म मरणातीत अशा प्रकारची जी काही एक अवस्था आहे, जे तत्व आहे, जी स्थिती आहे, बस त्या तत्वाचा आपण आधार घ्यायला पाहिजे. ज्याला पोहता येत नाही, पाण्यात उडी टाकल्याबरोबर बुडण्याची ज्याला भीती आहे, त्यानं कोणाचा आधार घेतला पाहिजे? ज्याला पोहता येतंय त्याचा आधार घेतला पाहिजे ना. तसं जो जन्मत नाही, जो मरत नाही, असं जे एक तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे देव, त्या शक्तीचं नाव आहे देव, बस त्या तत्वाचा, त्या देव नावाच्या तत्वाचा
आपण सातत्यानं आधार घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला तो देव बुडू देणार नाही, आपल्याला मरू देणार नाही. तुम्ही म्हणाल आता मरण पुन्हा आलंच, पुन्हा मरा तर सगळ्यालाच लागतंय, येथे नाही उरवाले अवतार असं म्हटलंय. रामकृष्णादी देवाचे अवतार इथं आले आणि त्यांना सुद्धा या मृत्यू लोकातून निघून जावं लागलं. मग देवाचा आधार घेतल्यानंतर देव आम्हाला मरू देणार नाही म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय करणार तो देव? याचा अर्थ असा आहे, काही माणसं मरून मरतात बरं का, काही माणसं मरून मरतात आणि काही माणसं मरणालाच मारतात. मरून मेले म्हणजे कोण? आमचे आजोबा पणजोबा, आमचे जे पूर्वज आहेत ते मरून मेले, मरणाकडून मेले, मरणाने त्यांना मारलोय आमचे आजोबा पणजोबा. पण तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज हे संत म्हणून जे काही आमच्या समोर आहेत, हे माणसं मेलेत का हो? खरंच मरणाने त्यांना मारलंय का? नाही, त्यांना मरणाने मारलेलं नाही. फक्त या मृत्यू लोकाचा, या निसर्गाचा, या सृष्टीचा नियम म्हणून देह सोडून ते निघून गेले किंवा देह घेऊन गेले. परंतु मरणावर विजय मिळवला त्यांनी, मरणाकडून मारले गेले नाहीत. जो मरणाकडून मारला जातो त्याला जग विसरत असतं. बघा, जो मरणाकडून मारला गेला त्याला जग विसरत. अहो, जगाचं तर द्या सोडून त्याच्या कुटुंबातले विसरते. मला जर तुम्ही विचारलं आता तुमच्या पंजोबाचं नाव काय आहे ते खरंच मला माहित नाही, म्हणजे विसरलो का नाही? अहो, कुटुंबातले माझ्या आजोबा पंजोबाचं नाव मला माहित नाही, माझ्या अगोदरच्या 5-4 पिढ्याचं नाव मला माहित नाही. अहो, मेले ती विसरलो का? मी गेले, मरणानं त्यांना मारलं, त्यांना सगळं जग विसरून गेलं. पण ज्यांनी मरणावर मात केली, ज्यांनी मरणाला मारलं, मरणावर ज्यांनी विजय मिळवला, ते मात्र आज डोळ्यासमोर जरी दिसत नसले तरी सुद्धा ते कार्य रूपानं, त्यांच्या विचाराच्या रूपानं, त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपानं आजही समाजामध्ये जिवंत आहे. मेलेल्या माणसाचं नाव घेऊन कोणी कोणाला जीव घालीत नाही. आज ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं म्हणत आम्ही रस्त्यानं निघालो की लोक आमच्या पाया पडत आहेत आणि खाल्लं का पिल्लं का म्हणून विचारतात. साता सांदीचं काढून लेकराला नाही घालीत, पण या लोकांना जीव घालतात. कशामुळं? हे फक्त ज्ञानबा तुकाराम म्हणतात. मेलेल्या माणसाचं नाव घेतात का जिवंत माणसाचं? लक्षात ठेवा. म्हणून माणसानं शरीरानं मारावं पण विचारानं जिवंत राहावं, शरीरानं मारावं पण कार्यरूपानं जिवंत राहावं. शरीरानं मारावं कारण हा सृष्टीचा नियम आहे, शरीर सोडावंच लागतंय आम्हाला. इथं हे पंचभूताचं शरीर त्या पंचभूताच्या हवाली करावंच लागतंय. कारण मरणाच्या वेळेसच्या प्रसंगाचं तुकाराम महाराजांनी एका अभंगात वर्णन केलेलं आहे. तेच म्हणतात, दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, तिलांजली कुळ नाम रूपासी, दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, दिली तिलांजली कुळ नाम अतिशय सुंदर वर्णन महाराजांनी केलंय. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी. या शरीराचं नाव ज्ञानदेव आहे. तिलांजली दिली या नावाला.
हे शरीर काळं गोरं उंच खुज ठेवणं, या शरीराला या रूपाला सुद्धा तिलांजली दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी. मी ज्या कुळात जन्मलो त्या कुळाला तिलांजली. सुटलं सगळं, सगळ्याची फारकत झाली. बस मग शरीर राहिलं. शरीर ज्याचे त्याशी समर्पित. पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला समर्पित केलं, सुटलो. पण विचारानं, कार्याच्या रूपानं, कर्तृत्वाच्या रूपानं मात्र समाजामध्ये मी जिवंत राहिलो. आज बस 15 रुपया चांदीचा आणि सारा देश गांधीचा म्हणतो. गांधीजी मेले का जिवंत? जिवंत आहेत. थोडी ह्याच्यात खोज कर समजून. शरीरानं नाहीत ते. शरीरानं कोणी त्यांची हत्या केली, कोणी गोळी झाडली, त्यांच्यावर तो भाग. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत मालिका लक्षात घ्या. हे राष्ट्रीय महापुरुषांची यादी समोर घ्या. हे माणसं मेलेत का जिवंत आहेत? जिवंत आहेत. शरीरानं नाहीत, त्यांच्या कार्याच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपात. कुठे आहेत स्वामी विवेकानंद आज? पण त्यांचे विचार मात्र घरोघरी आहे. असू द्या शिक्षण, याला मरण म्हणतात. यांनी मरणाला मारलंय. मरणाकडून मरण, त्याला जग विसरत. पण ज्यांनी मरणाला मारून कार्यरूपानं, विचार रूपानं, कर्तृत्वाच्या रूपानं जिवंत राहिले, बस उत्तमाची उरे कीर्ती मारे. ज्यावे तुका म्हणे, ज्यावे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जगण्याचा नक्की अधिकार आहे. तुम्ही जगा, पण कीर्ती रूपी उरावे. कीर्तीच्या रूपानं मागे तुम्ही जिवंत राहायला पाहिजेत. आणि अनेकाला तुम्ही जिवंत ठेवलं पाहिजे. तुमच्या विचाराच्या, तुमच्या कर्तृत्वाच्या, तुमच्या कार्याच्या सामर्थ्य. आज महाराष्ट्रामध्ये हा वारकरी संप्रदाय एवढा याचा प्रसार आणि प्रसार झालाय, एवढा वेल हा पांगलाय वारकरी संप्रदायाचा. किती मृदंगाचार्य, किती गायनाचार्य, किती कीर्तनकार महाराज, अहो किती माळकरी, किती टाळकरी. चिकार 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 गर्दी, ही चिकार गर्दी. आज एवढ्या लोकांना ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी जिवंत ठेवले. एवढ्या लोकांना जिवंत ठेवले. यांच्या पूर्ण जीवनाचा, जिंदगीचा विचार त्यांनी अगोदरच करून ठेवला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं मरणाकडून मारला जाणारा वर्ग आणि मरणाला मारून जिवंत राहणारा वर्ग, हाच वर्ग या अभंगामध्ये, आज कीर्तनासाठी घेतलेला जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये ज्यांनी मरणावर विजय मिळवला आहे आणि मरणावर विजय मिळवून जे जिवंत राहिलेत, त्यांचे हे उद्गार आहेत. मरणाचे आले हो
आई वडिलांचा आशीर्वाद नाही मिळविता आला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करतो, पण कमीत कमी त्यांचा सराप तरी घेऊ नका, त्यांचा तळतळाट तरी घेऊ नका, त्यांचा शाप तरी तुम्ही घेऊ नका. एवढी तरी काळजी घ्या सज्जन. कारण आई वडिलांनी जर तुम्हाला शाप दिला तर ब्रह्मदेवच काय, परमात्मा सुद्धा त्या शापातून तुम्हाला मुक्त करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुर्योधन आपल्या आईकडे गांधारीकडे गेला आणि युद्धामध्ये विजय मिळविण्यासाठी, विजय मिळावा म्हणून आईला आशीर्वाद मागितला. दुर्योधनानं महाभारतामध्ये एका वाक्यामध्ये त्या आईनं दुर्योधनाला परत पाठवलं, आशीर्वाद दिला नाही. आईनं आशीर्वाद दिलेला नाही. येतो धर्म ततो जय हा. सुधार. येतो धर्म ततो जय हा. ज्या बाजूला धर्म आहे त्याच बाजूला विजय. तू कोणत्या बाजूला आहे ठरव. धर्माच्या बाजूला आहे का अधर्माच्या. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जसं भगवद्गीतेमध्ये ज्या बाजूला देव आणि ज्या बाजूला धनुर्धारी देवभक्त अर्जुन आहे, त्याच बाजूला धर्म आहे, त्याच बाजूला श्री लक्ष्मी आहे, त्याच बाजूला विजय आहे. हे संजय याने धृतराष्ट्राला सुनावलेले बोल आहे. तसंच गांधारीनं, पण त्याऐवजी कुंती मातेनं आपल्या मुलांना पांडवाला आशीर्वाद दिला. सज्जनो, माता पित्याचं जे स्थान आहे हे देवापेक्षाही उंच आहे. माता पित्यानं दिलेला शाप हा देवाला सुद्धा खंडित करता येत नाही. कारण देवाला सुद्धा आई वडिलांनी शाप दिला तर तो शाप सुद्धा देवाला भोगावा लागतो. आपल्याला दिलेल्या शापातून देव आपल्याला मुक्त करू शकत नाही. म्हणून आई वडिलांचा आशीर्वाद कधी मिळतो? जिवंतपणी त्यांना आम्ही चांगलं सांभाळलं, त्याच्यामध्ये काही स्वार्थ दडलेला असतो आपला. तुम्ही सांगा, या आई साहेब जिवंत होत्या तोपर्यंत या तिन्ही मुलांना त्यांना खूप चांगलं सांभाळलं, पण हे जे सांभाळणं आहे याच्यामध्ये मुलाचा काही स्वार्थ दडलेला असतो आणि त्या आईचा सुद्धा काही स्वार्थ दडलेला असतो. मी माझ्या आईला, मी माझ्या वडिलाला फुलासारखा अगदी फुलामध्ये सांभाळतोय. का? त्यांच्या नावावर 25 लाख रुपये एफडी केलेले. आलं का लक्षात माझं बोलणं तुमच्या? जिवंतपणी आई वडिलांची सेवा करणं हे तर आवश्यकच आहे, पण ही सेवा करीत असताना दोघांपैकी कोणाचा तरी स्वार्थ दडलेला असतो. पण चंद्रकलाबाई आज निघून गेल्यात, आज डोळ्यासमोर नाही, पण त्यांच्यासाठी कीर्तन करण्यात काय स्वार्थ आहे बरं या पोरांचा? आज आपल्या आईच्या श्राद्धाच्या दिवशी कीर्तन केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, महाराज लोक टाळकरी वारकरी बोलावले पाहिजेत, काही सज्जनाची मांदियाळी बोलावली पाहिजे, काही सोयरेधारे गणगोत बोलावलं पाहिजे, काही दानधर्म केला पाहिजे. याच्यामध्ये या तिन्ही मुलांचा काय स्वार्थ आहे फक्त सांगा. जिवंतपणी आईच्या नावावरली काही प्रॉपर्टी घ्यायची असेल तो स्वार्थ असेल, पण आई मेल्यानंतर तिचं मासिक श्राद्ध घालणं, तिचं वर्ष श्राद्ध करणं, तिचं प्रथम पुण्यस्मरण साजरं करणं वगैरे वगैरे, तिची रक्षा, तिच्या अस्थी गंगेला नेऊन टाकणं, 10व्याला कुठं पैठण राक्षस भुवन पाहणं, हे सगळे जे कुटाने येते कशासाठी? याच्यात काय या मुलांचा फायदा आहे? काय स्वार्थ आहे सांगा ना? याच्यात एकच स्वार्थ आहे, फक्त त्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. तुझ्या मागे आई बापे आवकी देवाची आरुपे, आवकी देवाची आरुपे.
आई वडिलांना सद्गती मिळवून देणं हाच पुत्रधर्म आहे. आणि या पुत्रधर्माचं परिपालन म्हणून माता पित्याचा देवापेक्षाही श्रेष्ठ असलेला आशीर्वाद आपल्याला मिळावा. आणि ते माता पिता आपल्याला केव्हा आशीर्वाद देतील तर जोपर्यंत आपण त्यांना सद्गती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत, काही पुण्य संपत्ती श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावानं समर्पित करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळू शकत नाही. जरी त्यांच्या नावावरली प्रॉपर्टी माझ्या नावावर आली तरी ती प्रॉपर्टी मला सुख समाधान लागू देत नाही. हरामचं कुणाचं बुडी त्याचं घेतलेलं तर नाहीच, पण सख्या आई वडिलांची प्रॉपर्टी सुद्धा ती आपल्याला समाधान लागू देत नसती. कशामुळं? जोपर्यंत त्या आई बापाच्या जीवाला आपण सद्गती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही. मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा, पण भावना आपली त्यांना सद्गती मिळाली पाहिजे, त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. बापाची जरी प्रॉपर्टी माझ्या नावावर आली वारस हक्कानं तरी सुद्धा त्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मला समाधान मिळत नसतं, कारण बापाची जी जीव वासना आहे ती तिथं गुंतलेली असते, ती सुख लागू देत नसते. बारकाई नाही सांगा, कारण हा जीव गेला म्हणजे कुठे गेला. थोडा वेळ जास्त लागतोय, 2 मिनिटात 5 मिनिटामध्ये मी आणि तुम्हाला सोडणार आहे. एक तुम्हाला साखळी सांगतो. मनुष्य मेला म्हणजे त्याच्या शरीरातून जीव बाहेर पडला. समजा आता तो जीव नेमका काय आहे, तो कोणाचा आहे, त्याचे खानदान काय आहे, मला तो कूट विषय चिंतनाचा इथं सांगत बसायचं नाही. परंतु या शरीरातून जीव गेला असं आपण म्हणतो. हा बाहेर पडलेला जीव त्या माणसाची मौत होईपर्यंत घरातच असतो. आपल्या दाराची जी चौकट आहे ना, त्या चौकटीला बसलेला असतो त्या शरीरातून बाहेर पडलेला जीव. पुढे आपण नंतर स्मशानभूमीकडे प्रेत यात्रा निघते. त्या प्रेत यात्रा निघाल्यानंतर तो जीव आपण जी प्रेत त्या मौतीला चाललेला असतो त्या माणसाच्या चौकडून भोवतालून वेढे घाले तो आपल्या बरोबरच स्मशानभूमीपर्यंत येत असतो. ही जी डायरी त्यानं बरे वाईट कर्म केलेले जी काही डायरीचं हस्तांतर होतोय ते विसाव्याला टेकतो. तिथं हा आरोपी म्हणून उभा असतो जीव. पुढे एकदा विसाव्याचं टेकलेलं उचललं आणि पुढं त्या स्मशानभूमीकडे चाललो, तो जीव बरोबरच असतो. तिथं गेल्यानंतर चितेवर टाकलं जातं, पेटवलं जातं. पेटवल्यानंतर जे गाडगं आपण फिरवतो ना भोवताली गाडगं, या गाडग्याचे काही ठिकाणी 3च येडे घातले जाते, जास्त नका घालू, पण काही ठिकाणी आपल्या समाजामध्ये 5 येडे सुद्धा घातले जातात. त्यालाही थोडा शास्त्राचा आधार आहे. काही ठिकाणी 3 प्रदक्षिणा केल्या जातात त्या सरणाला, त्या चितेला, गाडगं खांद्यावर घेऊन त्या पानाड्याकडून. तर याचं कारण कसं आहे की हे शरीर आहे 3 गुणाचं. या त्रिगुणातून हे शरीर मुक्त झालं असा त्याचा अर्थ आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणाचं हे शरीर आहे. दुसरी गोष्ट, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं शरीर म्हणून 5 येडे घालून गाडगं फोडलं जातं. काही ठिकाणी 3 प्रदक्षिणा घालून गाडगं फोडणं, तर बहुतेक 3च हे जास्त बहुतांशी आपल्या समाजामध्ये चालतंय. असू द्या, ठीक आहे. हे त्रिगुणातून मुक्त व्हायचं शरीर, या त्रिगुणातल्या बंधनातून मुक्त व्हायचंय, पंचमहाभूतातून मुक्त व्हायचंय, हे शरीर अशा प्रकारचं फुटलं गाडगं. आता ज्या दगडानं गाडगं फोडले तो जीव तिथपर्यंत आलेला आहे ना आपल्या बरोबर त्या शरीरातला, तर तो जीव त्या दगडाच्या आश्रयाला थांबतो. ज्या दगडानं गाडगं फोडले ना त्या दगडाच्या आश्रयाला थांबतो. पेटवलं, आपण परत आलो. परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनासाठी सावडायला गेलो, कारण सावडण्यासाठी 5 दिवस आहेत. 10 दिवसातले 5 दिवस. आज मनुष्याची मौत झाली किंवा काल मनुष्य गेला किंवा आज गेला, ज्या दिवशी मनुष्याची मौत झाली त्याच
दिवशी सावरायला सुद्धा जमतं. काही ठिकाणी हाही आणि पद्धत चालू आहे, तो शास्त्राचा आधार आहे त्याला. सकाळी जर मनुष्य वारला असला आणि दुपारी जर त्याचा अंत्यविधी झाला तर संध्याकाळी त्याला सावलीत असू द्या. पण आपल्या समाजामध्ये शक्यतो तो नाही. आपल्या समाजामध्ये दुसऱ्या दिवशी सावलीत येत, काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी, काही ठिकाणी चौथ्या दिवशी, काही ठिकाणी 7व्या दिवशी आणि काही ठिकाणी 9व्या दिवशी. हे 5 दिवस लक्षात ठेवा. काही माणसं म्हणतात आमच्यात असं नाही आणि आमच्यात तसं नाही, आमच्यात आणि तुमच्यात काय. काही माणसं दुसऱ्या दिवशी सावलीत येत, काही समाजामध्ये तिसऱ्या दिवशी सावलीत येत. मग दुसऱ्या दिवसावाले तिसऱ्या दिवसात जायचं, तिसऱ्या दिवसावाले दुसऱ्या दिवसाला म्हणतात तुमच्या दुसऱ्या दिवशी कसं सावलीत येतं. म्हणले आमच्यात असंच, आमच्यात आणि तुमच्यात काय. शास्त्र काय सांगते बघा. सावडायला दुसरा दिवस जमतो, तिसरा दिवस जमतो, चौथा दिवस जमतो, 5वा आणि 6वा जमत नाही, 7वा आणि 9वा दिवस जमतो. ठीक आहे, सावडलं. आता अस्थि विसर्जन करताना तो दगड आणि त्या अस्थि एकत्र ठेवायच्या असतात एका लोटक्यामध्ये, गाडग्यामध्ये, पानामध्ये, द्रोणामध्ये. ते दगड आणि त्या अस्थीच्या आश्रयाला जीव राहतो. आता आपण काय करतो, सगळ्या अस्थी गोळा करतो, राख सगळी गोळा करतो आणि गंगेला नेऊन टाकतो. गंगेच्या पाण्यामध्ये असं सामर्थ्य आहे, कारण त्या प्रत्येक हाडकाच्या अस्थीच्या तुकड्यामध्ये जीवाचं वास्तव्य असतं. त्या मेलेल्या माणसाचा जीव तिथंच आहे ना, त्या दगडात तो जीव त्या अस्थीच्या आश्रयाला थांबतो. मग आपण काय करतो, थोड्याशा अस्थी एका गाडग्यामध्ये घेतो आणि ते दगड, ज्या दगडाने गाडगं फोडलंय तो दगड आणि त्या अस्थी एका गाडग्यामध्ये ठेवतो. जीव त्या गाडग्यामध्ये बसलेला असतो, त्या दगडाच्या आश्रयाला, त्या अस्थीच्या आश्रयाला. आणि बाकीच्या जे सगळ्या अस्थी त्या गोळा केलेल्या आणि राख गोळा केलेली ते गंगेत टाकतात. पाण्यामध्ये असं सामर्थ्य आहे, ते बी गंगेच्या. तीर्थ जे प्रयाग आहे, गया आहे, तिथंच फक्त असं त्या पाण्यामध्येच ईश्वर निर्मित नैसर्गिक सामर्थ्य आहे. ते कोणतं, त्या अस्थीचा आणि जीवाचा निवाडा करून, अस्थीमध्ये जो जीव बसलेला आहे तो जीव वेगळा करून प्रवासाला लावून आणि अस्थी वेगळा. म्हणून शक्यतो आपल्या समाजामध्ये आपण काय केलं पाहिजे, ते गाडग्यामध्ये तर काही अस्थी आपण ठेवतोच, कारण त्या 10व्याच्या दिवशी लागतात आपल्याला. पण बाकीच्या जे अस्थी गोळा करतोत ना, त्या सगळ्या हाडकं अस्थी सगळ्या गोळा करायच्या, पाण्यामध्ये नेऊन टाकायच्या, तीर्थामध्ये नेऊन टाकायच्या. आणि ती जी राख आहे ना सगळी, ही राख एखादा खड्डा काढून पुरून त्याच्यामध्ये एखादा झाड लावा, वृक्ष रोपण करा, एक त्यांचं स्मरण म्हणून. कारण राखण ते सगळंच पाण्यामध्ये टाकायची गरज नाही, फक्त आस्थीचा तुकडा सुद्धा तिथं ठेवू नका अशा प्रकारे. कारण आस्थीमध्ये जीव गुंतलेला असतो असं आपलं धर्मशास्त्र सांगते. ठीक आहे, सावडलं, तो जो जीव आहे तो जीव त्या दगडाच्या आणि त्या अस्थीच्या आश्रयाला तिथं थांबला. आता 10वा आला, 10व्याच्या दिवशी त्या अस्थी आणि तो दगड आपण राक्षस बोलला गेलो किंवा पैठणला गेलो, तिथला एखाद्या ब्रह्मविद वरिष्ठ ब्राह्मणाच्या हातानं आणि आपल्या वडिलांचा हा 10वा, आपल्या आईचा 10वा किंवा आपले जे कोणी गेले त्यांचा हा दशमी तिथं साजरा केला जातो. त्या दगडाच्या आश्रयाला बसलेल्या जीवाला त्या दगडातून तिथं मंत्राच्या सामर्थ्यानं मुक्त केलं जातं, तिथं पिंडदान केलं जातं, तिथं कावळा शिवला असं आपण म्हणतोय. ठीक आहे, अशा पद्धतीनं त्या अस्थी आणि तो दगड याच्यातून त्या जीवाला मुक्त केलं जातं 10व्या दिवशी. तिथून पुढे हा जीव पुढच्या प्रवासाला लागतो. हे वर्षभर हा जीव फिरत राहतो. वर्षभर कशामुळे फिरत राहतो, त्याच्याबरोबर जे त्यानं केलेलं शुभाशुभ कर्म आणि पाप पुण्य आहे ते सगळं पाप पुण्य प्रत्येक ठिकाणी त्याला झाडाझडती द्यावं लागते. त्या पाप पुण्याची हजेरी द्यावं लागते त्याला. 12 हजेरी, त्या 12 महिन्याच्या मासिक श्राद्ध जे आहे त्या दिवशी त्याची तारीख असते देवाच्या कोर्टामध्ये. पाप तुम्हाला अगोदर भोगायचंय का पुण्य अगोदर भोगायचंय. पापाचं फळ आहे दुःख, पुण्याचं फळ आहे सुख. मग तुम्हाला आधी दुःख भोगायचं का आधी सुख भोगायचंय. अशा प्रकारच्या पद्धतीनं तारखेवर तारखे अंतिम निकाल
वर्ष श्राद्धापर्यंत चालतो, तोपर्यंत त्या जीवाला दुसरं शरीर प्राप्त झालेलं नसतं. ज्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी देवाच्या कोर्टातला अंतिम निकाल लागतो. आणि या वर्ष श्राद्धापर्यंत या 12 महिन्यामध्ये त्या आईच्या किंवा त्या वडिलांच्या नावानं त्यांच्या मागे उरलेल्या कुटुंबानं काय काय सत्कर्म केले त्यांच्यासाठी, आणि त्या सत्कर्मातून संपादित झालेलं पुण्य श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावानं किती समर्पित केलं हे त्या डायरीमध्ये नोंद होती त्या पुण्याची. आज सतीश असतील, विशाल असतील, प्रकाशराव असतील, या तिन्ही मुलानं या 12 महिन्यात आपल्या आईच्यासाठी जे जे सत्कर्म केलं त्या सत्कर्मातून निर्माण झालेलं जे पुण्य ते पुण्य आईसाठी त्यांनी दान केलेलं आहे, समर्पित केलंय. आईची जी पाप पुण्याची डायरी पुढे गेलेली आहे, 20व्याला टेकले त्या दिवशी, त्या डायरीमध्ये ह्या वर्षभर त्यांच्या कुटुंबानं केलेलं पुण्य त्या डायरीमध्ये समाविष्ट होतं. त्या खात्यात जाऊन पडतं त्यांच्या. ते कसं पडतं? श्रद्धांजली म्हणून आपण ज्यावेळेला समर्पित करतो त्यावेळेला. आणि त्यांचं स्वतःचं पुण्य जर त्यांना सद्गती मिळण्यासाठी कमी पडत असेल तर त्यांच्या कुटुंबानं केलेलं पुण्य करा हरी भक्ती परलोकी रामा, करा हरी भक्ती परलोकी रामा, जोडविला धन्यवाद शिंदे महाराज. मी हे कीर्तनामध्ये जास्त प्रमाण का घेत नाही. प्रमाण घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावर विस्तार करून बोलायचं म्हणलं की 2 तासाचं कीर्तन 4 तासाचं. मी मग काय करतो, आपला सरळ लोळ टाकतो, सांगत राहतो, मधलं प्रमाण घेतच बसायचं नाही. प्रमाण घेतले की मग त्याचा पुन्हा अर्थ, भावार्थ, तत्वार्थ सांगायला वेळ लागतो. मग कीर्तन काय आम्हाला संपत नाही. मग बसलेले माणसं म्हणते पुन्हा या महाराजाला बोलू असं. त्याच्यामुळं ज्या प्रसंगाला धरून कीर्तन आहे त्या प्रसंगाचं फक्त रूप, त्याचं स्वरूप समाजात ठेवणं आणि हे किती आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये करणं एवढंच आहे. ठीक आहे, आज वर्ष श्राद्ध आहे आई साहेबांचं आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे कीर्तन म्हणजे एक सत्कर्म त्यांच्या कुटुंबाने आयोजित केलेलं आहे. वर्षभर त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही, परंतु वर्षभर आज वर्ष श्राद्धापर्यंत जे जे आम्ही आमच्या आईसाठी चांगले कर्म केले त्या कर्मातून निर्माण झालेलं पुण्य आईला समर्पित करायचं असतं श्रद्धांजली म्हणून. आणि त्या आईच्या खात्यामध्ये ते पुण्य बेरीज झाली की आईचं पुण्य त्या खात्यातलं वाढतं आणि त्या पुण्यानं आईला किंवा आपल्या वडिलाला पूर्वजाला सद्गती मिळते असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. काही काही बुद्धी प्रधानवादी माणसं म्हणतात मेलं त्याशी गेलं. आता मेल्यासाठी तुम्ही काय आटापिटा लावलाय? उगा माणसं गोळा करणं, उगा 5-50 हजार खर्च करणं, मेलं म्हणजे गेलं असं बी काही काही लय महाभाग आपल्यामध्ये आहेत. परंतु त्यांच्या त्या बुद्धीचा वापर योग्य नाही हा लक्षात ठेवा. आपल्या आई वडिलांचा संबंध हा आपलं शरीर आहे तोपर्यंत असतो. कारण हे शरीर कशाचं आहे? अरे ज्या आई वडिलांच्या शुक्र शोणिताचं शरीर, मी सुरुवात केली होती तुम्हाला बोलण्यासाठी. जसं कर्माचा निर्माण केलेला पुतळा म्हणजे शरीर हे तुम्हाला सांगितलं, मातीपासून तयार झालं गाडगं, तसं कर्माचा पुतळा म्हणजे शरीर, तसंच पंचमहाभूताचा पुतळा म्हणजे शरीर, तसंच आपल्या वडिलाच्या आणि आईच्या शुक्र शोणितापासून तयार झालेली एक मूस म्हणजे हे शरीर. मग या शरीराचा संबंध आई वडिलापासून वेगळा होऊच शकत नाही हे लक्षात ठेवा. कारण या शरीरातलं रक्त आईचं आहे,
या शरीरावरले हे जे केस आहेत हे आईचे आहेत. हे त्यांना 3.5 धातू असतात आईचे. रक्त, आपल्या शरीरातलं रक्त आईचे, हे केस आईचे आहेत. हे शरीरावर जेवढे रोम आहेत ना आपल्या, हे सगळे आपल्या आईच्या धातूचे असतात. असं आहे. हे जे कातड आहे ना आपलं कातड, हे कातड आपल्या आईच्या धातूचं आहे ह्या शरीरावर. आणि शरीरातले जे हाडकं आहेत ना सगळे, हे आपल्या बापाच्या धातूचे असतात. अस्थि, नाडी, मज्जा आणि नख, हे नख जे आपल्या बापाच्या धातूचे. केस हे आपल्या आईच्या धातूचे असतात. 3.5 धातू आईचे आणि 3.5 धातू बापाचे, असं सप्त धातूचं मिळून हे शरीर तयार झालेलं असतं आईच्या गर्भामध्ये. मला फार काही खोट चिंतन तुम्हाला सांगायचं, वेळ घ्यायचा नाही. मुद्दा फक्त काय आहे की शरीर आपलं आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलाचे संबंध आहेत. आपले आई वडील जिवंत असतील नाही तर मरून गेले असतील, पण शरीर हे त्यांचं आहे म्हणून त्यांच्यासाठी हे शरीर खर्ची करणं, झिजविणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आई वडिलांना सुख मिळवून देण्यासाठी, सद्गती मिळवून देण्यासाठी हे शरीर कामी आलं पाहिजे, याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. म्हणूनच तर मी विशाल असेल, प्रकाश असतील, सतीशराव यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या आईसाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न आणि केलेले आपल्या समोर दिसत आहेत. अशा या आईला सद्गती मिळावी म्हणून अभंग जो घेतलेला आहे तो वीरांण्याच्या अभंगातला आहे. फार मोठं चिंतन आहे, कारण वीरानी वीरानी असं एक प्रकरण आहे गाथ्यामध्ये. वीरानी हा अपभ्रंश आहे, याचा खरा शब्द आहे वीर राणी. याचा मूळ शब्द काय आहे? वीर राणी. राणी म्हणजे स्त्री, राणी म्हणजे बाई. वीर राणी एक पुरुषार्थी बाई, जशी झाशीची राणी लक्ष्मीबाई. ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊ ह्या काय स्त्रिया कशा आहेत? वीर राणी, तारा राणी. जिजाऊ आई साहेब, अहिल्याबाई होळकर, ह्या सगळ्याची काय वीर राणी. वीर राणी या शब्दाचा अर्थ की आपल्या शरीर जरी त्यांचं स्त्रीचं असलं तरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पुरुषाची प्राप्ती करून घेतलेली आहे. अर्थात पुरुषार्थ कमवला, पुरुषार्थ करून दाखवला, त्यांना म्हणतात वीर राणी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, पुरुषार्थ कमवला यापैकी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये, बस त्यांना वीर राणी म्हणतात. आणि याचे वेगवेगळे अर्थ आहेत, लक्षात ठेवा. वीराणीच्या अभंगामध्ये विहरणी असंही प्रकरण आहे आणि विरहिणी असंही प्रकरण आहे. विराणी, विहरणी आणि विरहणी शब्द. आता तुम्हाला काय म्हणजे एकदम शाळेतल्या गुरुजीसारखा पाठ देत बसत नाही, पण एक अर्थ सांगतो तुम्हाला नुसता. बस, जिनं देव कमावला आपल्या आयुष्यामध्ये, जिनं देव कमावला तिला म्हणायचं वीर राणी. पुरुषार्थ कमवला, देवाचं सुख जी भोगीती तिला म्हणायचं विहरणी. आणि देव जिच्यापासून दुरावला आणि देवाच्या सुखाला जी मुकली, पण देवाचं सुख मिळण्यासाठी तिच्या मनामध्ये तळमळ लागलेली आहे, तिला म्हणतात विरहिणी. विठ्ठल या अभंगातली जी आहे ही विरहिणी, विरहिणी आहे. वीराणी, वीर राणी आहे या अभंगात. म्हणून ती स्वतः काय म्हणते? मरणाही आधी राहिलो मरुणी. मरणाच्या अगोदर मी मरून गेले, मरणाच्या अगोदर मी मरून गेले. ही भाषा बघा, मरणाच्या अगोदर मरून जाणं म्हणजे नेमकं काय? एवढंच फक्त 1 मिनिटात सांगतो आणि कीर्तन संपली. बघा, आमचे सखाराम महाराज, आमचे काही जिज्ञासू साधक लोक इथं आहेत, त्यांच्यासाठी 1 लाईन फक्त शेंडगे, बरं का, भीमराव महाराज अण्णा, लक्षात ठेवा. जो माणूस मेला तो माणूस असं म्हणू शकतो का मी मरणाच्या अगोदरच मेलो? अहो, जो मरून गेला त्याला बोलताच येत नाही ना. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मरण हाती सुटली काया,
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, वगैरे वगैरे. हे जी काही भाषा आहे ही मेल्यानंतरची भाषा आहे. आणि कोणाची भाषा आहे? जो मेलाय त्याची भाषा आहे. आता जो मेलाय तो बोलतोय. मग अभंगात कसं तसे अर्थाचे शब्द आहे. मरणाही आधी राहिलो मरून, मरणाच्या अगोदर मी मेलो. मरण माझे मरून गेले, माझं केले अमर. माझं मरण मरून गेलंय, मी अमर झालो. मरणा हाती सुटली काया, न लगे मरावे. हे सगळं हे जे काही आणि अभंग येतं हे सगळे, हे अभंग नेमके मेलेल्या माणसाचे उद्गार येते. मग मेलेल्या माणसाचे उद्गार म्हणल्यावर मेलेला माणूस कुठं बोलत असतो काय? शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला, याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस. आणि मग झाला का गोड? तर म्हणले तर माझा शेवटचा दिवस गोड झाला, आता निश्चिंतीने पाहावं. म्हणजे शेवटचा दिवस गोड झालेला कोण सांगतंय? ज्याचा दिवस शेवटचा झाला त्यो. ही म्हणजे भाषा कशी उलटी वाटते बघा. तर याच्यासाठीच तुम्हाला फक्त एक सांगतो. 4 वर्ग आहेत जगामध्ये, समाजामध्ये 4 वर्ग आहेत. 4 वर्ग. कारण मरणाचा संबंध हा शरीराशी जोडायचा. कधी? कारण मरतं कोण? शरीर. जीव मरत नाही, जीव जातो. का असं कोणी म्हणलंय का कधी आयुष्यामध्ये? अहो आमच्या देखत त्याचा जीव मिळाला, जीव मिळाला असं कोणी म्हणलं का? जीव गेला असं. जीव जात असतो, शरीर मरत असतं आणि आत्मा हा अविनाश असतो, तो मरतच नसतो. आत्मा हा अविनाश असतो. हे 3 पदार्थ आहेत आपल्याजवळ, आत्मा, जीव आणि शरीर. मरणाचा संबंध शरीराशी. ठीक आहे, मरणाही आधी राहिलो मरोनी, ही भाषा नेमकी कोणाची आहे? तर आता जीव आणि शरीर हे 2 वेगळे पकडा. ज्याच्या आयुष्यामध्ये शरीराचं शरीर आहे आणि शरीराचं तादात्म्यही आहे, असा एक वर्ग आहे जगामध्ये. दुसरा एक वर्ग आहे, शरीर नाही पण शरीराचं तादात्म्य मात्र आहे. तिसरा एक वर्ग आहे, शरीर नाही, शरीराचं तादात्म्य आहे, हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग लक्षात घ्या, शरीर आहे पण शरीराचा तादात्म्य नाही, असा एक जगात तिसरा वर्ग आहे. आणि चौथा एक वर्ग आहे, तिथं शरीर नाही आणि शरीराचं तादात्म्य नाही. चला पुढे नावं सांगतो त्यांचे तुम्हाला, म्हणजे मग आपल्याला थांबविता येईल कीर्तन. शरीर आहे आणि शरीराचा संबंधही आहे, म्हणजे शरीराचा मोह आहे, शरीराचं तादात्म्य आहे. संबंध तादात्म्य म्हणजे काय? या शरीराचं ममत्वही आहे, माझं शरीर, मी शरीर, हा शरीराचा मोह, याला म्हणायचं संबंध. शरीर आहे आणि शरीराचा संबंधही आहे, असा एक समाजात वर्ग आहे, त्याचं नाव आहे पामर. शरीर असणं आणि शरीराचं तादात्म्य असणं, तो माणूस परमार्थाकडे कधी येऊ शकत, परमार्थामध्ये तो रमू शकत नाही, परमार्थामध्ये तो थांबू शकत नाही, त्याला परमार्थात करमत नाही. शरीर आहे आणि शरीराचं तादात्म्यही आहे, असा माणूस पामर आहे, पामर. दुसरा वर्ग बघा, दुसरा वर्ग शरीर नाही, म्हणजे शरीर मेलं, जाळून टाकलं, पण शरीराचा संबंध मात्र त्या जीवानं सोडलेला नाही, त्याला म्हणतात वासना. शरीर गेलं पण शरीराचं तादात्म्य मात्र, वासना मात्र त्यानं सोडलेली नाही, त्याचं नाव आहे सामान्य जीव, त्याचं नाव आहे रजोगुणी. सामान्य जीव. तुम्ही आम्ही सगळे कसे? शरीर गेलं तरी शरीराची वासना सोडित नाही, घरातच थांबवतो, दारातच थांबवतो, इथंच थांबवतो, तिथंच थांबवतो, कुत्र होऊन पुन्हा तिथंच येतो, डुक्कर होऊन पुन्हा तिथंच येतो, शेळी करडी होऊन पुन्हा तिथंच येतो, गाय बैल होऊन पुन्हा तिथंच येतो. हा, एवढं नाही झालं तर घराची कवाड चौकट होऊन येतो, उंबरा होऊन येतो, काही विचारूच नका. शरीर गेलंय पण शरीरातली वासना गेलेली नाही, शरीराचा संबंध सुटला नाही, असा एक वर्ग आहे. तो आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचा. तिसरा वर्ग एक आहे, तिसरा वर्ग
शरीर नाही आणि शरीराचं तादात्म्य नाही, त्याला म्हणतात मुक्त. पामर विषयी तमोगुणी रजोगुणी, शरीर नाही आणि शरीराचं तादात्म्य नाही असा एक वर्ग आहे, तो आहे विदेह मुक्त. मेल्यानंतर ही मुक्ती मिळते. आणि चौथा वर्ग आहे शरीर आहे पण शरीराचं तादात्म्य नाही, त्याला म्हणतात जीवनमुक्त, त्याला म्हणतात विदेही. असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीचं विदेही शरीर आहे पण शरीराचा संबंध राहिलेला नाही. शरीर आहे पण शरीराचा मोह नाही. शरीर आहे पण शरीराला काय काय माणसं नटीते संबंधच शरीराचा नाही. शरीर जाणार आहे, याला काय एवढं नटायचं? काय मेकअप करायला घंटा घंटा लागते. एका माणसाला मेकअप करायलाच घंटा लागते. हा काय ते कपाटा पुढे उभा राहून मेकअप करायचं, कपाटा पुढे उभा राहून साड्या नेसायच्या, वाकडं व्हायचं तिकडं व्हायचं. त्याला काय नेसायचे फटकेने लागायचं होतं. असं मला काय म्हणते तुम्हाला जरा फेटा बरोबर बांधता येत नाही. मी म्हणतो गुंडाळता येतो, मी बांधितच नाही, मी गुंडाळतोय. हा फोटो वगैरे काढून घेऊच नका ना, बिगर फेट्याचा काढायचा असतो. मुद्दा काय? अरे शरीराचं करायचंय का? शरीर कुठं खर्ची घातलं पाहिजे, शरीर कुठं आठविलं पाहिजे, कुठं झिजविलं पाहिजे. शरीर समाजाला दाखवण्यासाठी नाही. असो द्या सज्जन, शरीर असतं पण शरीराचं तादात्म्य नसणं याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था. आणि हा जीवनमुक्त नावाचा जो वर्ग आहे तो असं बोलू शकतो की मरणाही आधी राहिलो मरोनी आणि मग केले म्हणे होते तैसे. आता तुम्ही पहा अमुचे नवल नका वेचू बोल वायावीन. तुका म्हणे तुम्ही भयभीत नारी आणि कैसी सरी संग सरी तुम्हा. तुमची माझी बरोबरी कशी लागेल? तुम्ही देहात आहे, देहाच्या संबंधात आहे. मी देह आहे पण देहाचा संबंध सोडला. तुमची आमची दोस्ती कशी जमेल? मग सामान्य जीवामध्ये आणि साधू संतांमध्ये हाच फरक आहे. सामान्य लोक शरीराला सांभाळतात आणि शरीराचं तादात्म्य धरूनही बसलेले, पण संत महात्मे मात्र शरीर जरी असलं तरी शरीराचं तादात्म्य सोडून दिलंय. आज मिथिलेचा राजा विदेही जनक असो ऐसा कोठे. तुकाराम महाराज म्हणतात काय खातो आम्ही कासया सांगाते. तुकाराम महाराजांना बिगर मिठाचं जेवण दिलं तर त्यांनी सपाटून हाणलं आणि त्यांच्या मेहण्याला घासही तोंडात घातला नाही. म्हणलं मीठच नव्हतं. जिजाबाई करून स्वयंपाकात विसर. काय प्रकार आहे? असो ऐसा कोठे. हा कोणी निंदी कोणी मारी कोणी वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही आणि मज तेही नाही, वेगळा दोन्हीपासून. आपण नेहमी अभंगात म्हणतोय कोणी निंदा अथवा वंदा, कोणी वंदा अथवा निंदा, पण आमचा कीर्तनाचाच बस देहाचा संबंधच नाही, लज्जा नाही, मान नाही, अपमान नाही वगैरे हा भाग आहे. असाच माणूस फक्त जीवनमुक्त असतो आणि तो फक्त ही भाषा वापरू शकतो. माझं मरण गेलं, माझा शेवट गोड झाला, मी मरणाच्या आधी मरून बसलो वगैरे वगैरे अशा पद्धतीचा हा भाग आहे. असू द्या, जिवंतपणे सद्गती मिळाली पाहिजे. मेल्यानंतर सद्गती मिळवून देण्याची जबाबदारी ही कुटुंबावर येते. पण आपण असं जीवन जगा भल्या माणसाहो मरणाच्या अगोदर की आपल्याला आपल्याच हातानं आपल्या स्वतःच्या पुण्याईनच सद्गती मिळत आली पाहिजे. ही सावधगिरी म्हणून, इशारा म्हणून सर्वजण ध्यानात घ्या आणि सत्कर्म करा, सत्यानं वागा, चांगले विचार ठेवा आणि कीर्ती रूपानं उरा. एके दिवशी आपण मरणारच आहोत. तुबार कुमार